मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। आपलं भविष्य कुठल्या पक्षामध्ये आकार घेऊ शकतो? कोकणामध्ये आज भारतीय जनता पक्ष ज्या ताकदीने वाढतोय, भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे ज्याच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये लोक आज उभी आहेत। आज आमचे इथे आमदार कमी असले तरी या कोकणातला कुठलाही आमदार हा भारतीय जनता पक्षाच्या ताकदीच्या शिवाय आणि मतांच्या शिवाय निवडून आलेला नाही, हे त्यांच्या मतांच्या आकड्यानुसारच तुम्हाला कळेल। आणि येणारं भविष्य हे भारतीय जनता पक्षाचंच असल्यामुळे प्रत्येकाला वाटतंय की मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करू। प्रशांत यादवजींनी तो निर्णय घेतलेला आहे। अजून पण टप्प्याटप्प्याने असंख्य नेते आमच्या संपर्कात आहेत। जशी आमची मोदी एक्सप्रेसच्या मागे असंख्य डबे लागलेले आहेत, तसेच असंख्य डबे येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या रवी चव्हाण साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एक्सप्रेसच्या मागे लागतील। मुंबईत जो कार्यक्रम झाला बीजेडी संदर्भात, त्या संदर्भात आदित्य ठाकरेंची कुठेतरी नाराजी पाहायला मिळाली, कारण नाव होतं पत्रिकेत पण भाषण करायला अहो, जेव्हा प्रोटोकॉल असं म्हणतो राजशिष्टाचार, अगर त्यांना काय कळत असेल तर असं आहे, राजशिष्टाचारामध्ये अगर मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, प्रमुख, त्याच्यामध्ये आमदाराला भाषण द्यायलाच पाहिजे असं काही लिहिलेलं नाही आहे। त्यांचे स्वतःचे वडील आता मुख्यमंत्री राहिलेले नाही आहेत, म्हणून थोडी स्वप्नातून बाहेर यावं है ना। आणि बीडीडी चाळीच्या लोकांसाठी